विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये, कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. जेवढं आपण अडचणींना सामोरं जातो तेवढी आपली क्षमता वाढत जाते. संघर्ष आपल्याला मजबूत बनवतो, आपल्याला घडवतो. शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यासाठी नसून जीवन घडवण्यासाठी असतं. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ हुशार असणं पुरेसं नाही, तर जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणं अत्यंत गरजेचं आहे, असा प्रेरणादायी संदेश डॉक्टर सागर चौगुले यांनी दिला. गडिंग्लजमध्ये रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. गडिंग्लजमध्ये रावसाहेब अण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या वतीनं 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. प्राचार्य उमेश सावंत यांनी कॉलेजच्या प्रगतीचा आढावा घेतला, तर दिनेश चिकुर्डे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे डॉक्टर सागर चौगुले यांनी मार्गदर्शन केलं. संघर्ष जितका मोठा तितकं यश अधिक मोठं असतं. शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित नसून विद्यार्थ्यांना अनुभवातून घडवणारं असावं. विद्यार्थी हा केवळ गुणांमध्ये नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून घडला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत स्वतःला अपडेट ठेवून यशाकडे वाटचाल करावी, असं मार्गदर्शन डॉक्टर चौगुले यांनी केलं. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थिनी अंबिका अरबोळे आणि सृष्टी मूर्ती यांचा विशेष सत्कार डॉक्टर सतीश काळी आणि डॉक्टर सागर चौगुले यांच्या हस्ते झाला. मीनाक्षी कुंभार आणि मधुरा पाटील या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केली. या प्रसंगी ॲडव्होकेट विकास पाटील, डॉक्टर नागोजीराव चव्हाण, मुख्याध्यापक शिवाजी अणावरे, माजी मुख्याध्यापक श्रीरंग तांबे, प्राचार्य डी.एम. पाटील, उपप्राचार्य विद्या पन्हाळे, माजी उपप्राचार्य सी.बी. कानडे, उपमुख्याध्यापक अनिल मसाळे, विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर, गुरुलिंग खंदारे, इजाज अजगेकर, अश्विनी पाटील, तेजस्विनी गारगोटे यांची उपस्थिती होती.